दुष्परिणामाची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त व्हावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन। माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन। मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा नगर परिषद सिल्लोडच्या वतीनं माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी माननीय रफिक सय्यद सर यांच्या वतीनं सर्व सिल्लोड शहरवासियांना या ठिकाणी आजच्या दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो। 78वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि ह्या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी माननीय रफिक सय्यद सर यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी पार पाडला। या कार्यक्रमासाठी शहरातील सन्मान्य सदस्य, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच अधिकारी पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही नगर परिषद आणि या नगर परिषदेवर ज्यांनी प्रयत्न करून विशेष प्रयत्नातून ज्यांनी या नगरपालिकेला सहकार्य केलं असे आमचे माननीय नगराध्यक्ष समीर भैया यांच्या पुढाकारातून आम्ही विविध विकास कामे या ठिकाणी पार पाडलेली आहेत, पार पाडत आहोत आणि भविष्यात देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या सहकार्याने त्यांच्या आधिपत्याखाली ही नगर परिषद अशीच प्रगती करत राहील। त्या आणि सर्व जनतेना या ठिकाणी मी एवढंच सांगेल की शहरातील ओला सुका कचरा देखील आपण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा करून आमच्या जे घंटागाड्या आपल्याकडे येत आहेत त्या घंटागाडीमध्ये आपण टाकाव्यात आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं एवढीच माफक अपेक्षा करतो आणि 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सिल्लोडवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।